ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. कारण मी माझ्या स्वतःच्या शेतात जे पीक करतोय तेच तुमच्या समोर देखील घेऊन आलोय आणि बाकीच्याही पिकांची माहिती तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहू शकताय इथं आहे आपलं 1 एकर क्षेत्र आणि त्या ठिकाणी देखील 1 एकर क्षेत्र, म्हणजे 2 एकर क्षेत्रावर आपण एक महत्त्वाचं पीक करतोय. आणि या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणकोणत्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे याची देखील माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ही पिकं करतेवेळी कशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या, आपल्याला काही पिकं आहेत तर यांना मल्चिंग पेपर वापरायचा आहे, ड्रिप वापरायचा आहे. आणि काही पिकं आहेत ही पाटपाण्यावर देखील करू शकतो, बेडवर देखील करू शकतो. आणि सिंचन व्यवस्थापन ड्रिप सांगितलं, त्यावर तुम्ही रेन पाईप असतील, स्प्रिंकलर असेल किंवा पाटपाण्याने देऊ शकता. अशी जबरदस्त महत्त्वाची फक्त 5 पिकं घेऊन आलेलो आहे. या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये असतील, शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहतात ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल टोटल 3,70,000 शेतकरी जोडले गेलेले आहे. इंस्टाग्रामवर 2,00,000 शेतकरी जोडले गेलेले आहे आणि फेसबुकवर देखील 2,00,000 शेतकरी जोडले गेलेले आहे. शेतकऱ्यांचा जो विश्वास मिळाला त्या शेतकऱ्यांनी फॉलो केलं, त्यामुळेच आज आपण तुमच्या समोर या नवीन नवीन वाणांच्या पिकांच्या व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तर शेतकरी मित्रांनो, या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणतं पीक करावं तर सुरुवातीचं पहिलं महत्त्वाचं पीक जे मी माझ्या स्वतःच्या शेतात करतोय आणि तुम्हाला देखील करायला सांगतो, हे पीक करतेवेळी आपल्याला कलिंगड म्हणजेच टरबूज या पिकाची लागवड करायची. आता कलिंगड पिकाची लागवड करतेवेळी मी 4.5 पावणे 5 फुटाचा बेड घेतलाय, 2 बेडमधील अंतर, आणि लागवड करणार आहे ती 1.25 फुटावर. आता होल हे ऑलरेडीच मल्चिंगला आलेत, म्हणजे होल सहित मल्चिंग मी घेतलेलं आहे. बाकीच्या 12 भानगडी केल्या नाही. मल्चिंग पांगवा नंतर होल मारीत बसा अशी पद्धत आपल्याकडे नाही. तर हे अशा पद्धतीने नियोजन केलं. कलिंगडाची व्हरायटी नेमकी कोणती घ्यायला पाहिजे तर मी निवडलेली आहे विराट ही व्हरायटी. आता सर्वात महत्त्वाचं, ही विराट व्हरायटी आहे तर ही 60 ते 62 आणि 65 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते. काही शेतकरी बियाणं लावतात तर काही शेतकरी रोपांची प्लांटेशन करतात. मी रोपांची प्लांटेशन करतोय आणि लागवड केल्यानंतर बरोबर 60 ते 65 दिवसामध्ये माझं कलिंगड हार्वेस्टिंगला येणार आहे. बाजारभावाचा तुम्हाला अंदाज सांगायचा झाला तर 10 रुपये किलो प्रमाणे जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे निश्चित स्वरूपात मिळतात. भांडवल जाऊन उरलेले पैसे हे निश्चित स्वरूपात आपल्याला कुठं ना कुठं कारणे लागणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करणार आहे तो दुसरं महत्त्वाचं पीक सांगतोय तर ते म्हणजे भेंडी या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, भेंडी पिकाची लागवड करतेवेळी कशा पद्धतीने करा तर सेम बेड करायचे, मल्चिंगचा वापर करायचा आहे आणि जे मल्चिंगला होल पाडायचे आहेत ना तर हे सरळ पद्धतीनेच घ्या, झुकझाक पद्धतीने मिळतात अशा पद्धतीने घ्या आणि भेंडीची लागवड करा. किंवा अजून एक, भेंडी तुम्हाला मल्चिंग लागवड करायची असेल तर मल्चिंगच्या दोन्ही बाजूला होल असतात, हे असं मल्चिंग घ्या आणि याच्यावर भेंडी लागवड करा. आता मागील काही व्हिडिओ पाहता मी बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट्स केल्या की बाजारभाव नाही, असं नाही तसं नाही. तर मी 2 वर्ष झालं पाहतोय भेंडी पिकाला 30 रुपये किलो प्रमाणे बाजारभाव आहे. आणि निश्चितच तुम्ही जर या बेडवर मल्चिंगवर भेंडी करत असाल कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पादन झालेलं बघायला मिळणार. त्याच्यानंतर या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं पीक घेऊन आलं तर ते म्हणजे गवार या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, गवार पिकाची लागवड करतेवेळी नेमकी नियोजन कसं करावं तर काही ठिकाणी आता आमच्या पट्ट्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये गवार पिकाची लागवड ही बैलांच्या सहाय्याने पेरणी करतो आपण बियाण्याची, त्या पद्धतीने करू शकतो. हाताने देखील लावू शकतो किंवा तुम्ही सरी काढून देखील गवारीची लागवड करू शकता. गवारीचा बाजारभाव 100% सांगतो 50 रुपयाच्या खाली येत नाही, कारण तोडायला थोडं किचकट पीक असल्यामुळं जास्त शेतकरी याची लागवड करत नाही. पण घरच्या घरी तुम्ही तोडत असाल, मार्केटला नेऊन विकत असाल, निश्चित स्वरूपात 50 रुपये काय जास्त बाजारभाव झालेला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे खरबूज या पिकाची लागवड करायची. या खरबूज पिकातून भरपूर उत्पादन घेऊ शकतो.
आता थोडी थंडी ओसरती आहे, ऊन देखील वाढलेलं आहे, त्यामुळे क्रॉप कव्हर टाकायची तुम्हाला काही आवश्यकता नाही. पण ज्या शेतकऱ्यांना खर्च करायचा आहे त्यांनी क्रॉप कव्हर हा टाकू शकता. आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, खरबुजाची लागवड करते वेळी ओम असेल, बिंदू असेल या व्हरायटीची आपण निवड करू शकतो. अशा पद्धतीने ही मी 5 महत्त्वाची पिकं सांगितलेली आहेत. कलिंगड, खरबूज, भेंडी आणि त्यानंतर गवार. 4च पिकं सांगितलेली आहे. आता पुढचं एक पीक सांगतो. तर ते म्हणजे आपल्याला या जानेवारी महिन्यामध्ये करायची आहे कोथिंबीर पिकाची लागवड. कोथिंबीरची लागवड करतेवेळी आपण काय करू शकतो, 30-35 दिवसामध्ये निघणारं एक व्हरायटी आहे, जी मी माझ्या स्वतःच्या शेतात केली होती. कत्रीचं बियाणं होतं. कारण चायनामध्ये पहिल्यांदाच कत्रीचं बियाणं आलंय, जे गावठीपेक्षा जबरदस्त आहे. कारण गावठी बियाण्याला येते फुलं आणि चायनाला येत नाहीत फुलं. लक्षात घ्या. त्यामुळं व्हरायटी घेतेवेळी आर्डोरची तुम्ही सुपर ग्रीन ही व्हरायटी देखील घेऊ शकता आणि जबरदस्त नियोजन करू शकता. 30-35 थोडीशी थंडी मागे पुढे 40 दिवस पकडा. यामध्ये हे नियोजन करा आणि भरघोस उत्पादन काढा. पण लक्षात घ्या, या कोथिंबीरची संपूर्ण माहिती मी टप्प्याटप्प्यानुसार मिलिंद यूट्यूब चॅनलवर बनवून ठेवलेली आहे. आता कोथिंबीर पिकाचं नियोजन कसं करावं, ही एकदा मिलिंद यूट्यूब चॅनलवर व्हिजिट नक्की द्यायची. आणि राहिला विषय, या जानेवारी महिन्यामध्ये ही 5 महत्त्वाची पिकं मी सांगितली, त्यापैकी एक पीक माझ्या स्वतःच्या शेतात करतोय. पण लक्षात घ्या, ही पिकं करत असताना आपल्याला काय करायचं माहिती आहे का? बेडचा वापर करायचा. या बेडमध्ये कुजलेलं शेणखत टाकायला विसरायचं नाही आणि जमलंच तर शक्य असेल तरच आपण कोंबड खत आहे हे यामध्ये टाकू शकतो. अशा पद्धतीने नियोजन करा. रासायनिक बेसल डोस देते वेळी आपण काय करू शकतो, की NPK, मायक्रोन्यूटन, कीटकनाशक, बुरशीनाशक हे यामध्ये देऊ शकतो. बेड भरून घेऊ शकतो आणि मल्चिंग गाळून घेऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसांनी ह्या रोपांची बियाण्याची लागवड करायची आहे आणि ह्या जानेवारी महिन्यामध्ये भरघोस उत्पादन मिळत मालामाल व्हायचे. पण लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांच्या काही निगेटिव्ह कमेंट्स येतात, की याला बाजारभाव नाही, याला बाजारभाव आहे, असं झालं तसं झालं. पण लक्षात घ्या, आपण जर योग्य नियोजन करत असाल, निश्चित स्वरूपात आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं. खत औषधांचा योग्य वापर, फवारण्यांचं योग्य नियोजन कशा पद्धतीने करावं, येणाऱ्या काळात मी माझ्या स्वतःच्या शेतात पीक करतोय, तेच तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या जानेवारी महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी, 5 महत्त्वाची पिकं सांगितली. या 5ही पिकांची तुम्ही लागवड करा. 1 एकर क्षेत्रावर करा. थोडी करा. जवळील आठवडे बाजारामध्ये देखील तुम्ही याची विक्री देखील करू शकता किंवा तुम्हाला जवळील मार्केट असेल, तर तिथं नेऊन तुम्ही नेऊ शकता किंवा काय करू शकता, की जागेवर एखादा व्यापारी येऊ शकतो आणि तो देखील तुम्हाला ह्या मालाचं 4 पैसे का होईना 100% देणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद बोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचं आहे. समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपले हे व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा.